बांधवांनो, आपण सकाळपासून बघतात की काय काम आहे नेमकं. हे जे चित्र डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे, सर्व गोष्टी आपणास ज्ञात आहेत आणि असं त्याचं एक काय म्हणू की सादरीकरण आपण सर्वांनीच केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर हा वधूवर परिचय मिळावा नाही आणि आणखी कुठला मिळावा नाही, आणि असं असताना देखील इतकी मोठी संख्या या ठिकाणी आहे. म्हणजे हे मला वाटतं या समाजाच्या वैचारिक पातळीचं हे आता प्रदर्शन आहे, हे आपण सर्वांनी आता समजून घेतलं पाहिजे. अखिल धुळे समाज विकास समिती ही जवळपास 2021 पासून आम्ही स्थापन केलेली आहे रीतसर औपचारिकपणे, आणि त्याच्या नोंदणीची प्रक्रिया जवळपास 2023 मध्ये संपली. परंतु आरक्षणाची जी प्रोसेस आहे ती जवळपास 2021च्या आधीपासून ते सुरू होती. त्या अदृश्यरित्या सुरू होतं आणि त्याविषयीचे प्रबोधन देखील जिथं जिथं बांधवांना सांगायचं तिथं मला वाटतं आमचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर योगी दुप्पजारे सर हे सांगायचे. मला वाटतं याच्यातनं ते महाराष्ट्र फिरले आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं की बाबा, तुम्हाला कुठलं तुम्ही मागितलं पाहिजे आणि कुठलं तुम्हाला मिळू शकते. हे सांगितल्यानंतर देखील लोकांमध्ये तो अवेअरनेस जो यायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने आलेला नाही. आणि मग कालांतरानं भंडाऱ्यामधनं एखादी मुवमेंट उभी झाली आणि त्याच्या हातामध्ये ही सगळी दस्तऐवज आली आणि खऱ्या अर्थानं आज ही जी स्थिती आपण निर्माण करू शकलेलो आहे हे अत्यंत एक आपली पहिली पायरी देखील, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, अशा पद्धतीचं आपलं आता चाललेलं आहे. एक सांगतोय की अखिल धुळे समाज विकास समिती ही जी संस्था आहे ही 1860 या नोंदणीच्या अधिनियमान्वये विश्वस्त व्यवस्था यांच्याकडनं नोंदणीकृत केलेली आहे. आणि जवळपास हा समाज जो आहे हा समाज हजारो वर्षापासून बहिष्कृत राहिलेला आहे. म्हणजे आपण 36 हे जे म्हणतोय हे आपल्या इन्क्लुजनची प्रोसेस आहे, पण हजारो वर्षापासून आपण म्हणतो की बा आत्ता आपल्याला संधी नाही, आपण खूपच पुढारलो किंवा हे, तर अरे बाबा 75 वर्ष झाले देश स्वतंत्र झाला. हजारो वर्ष आम्ही बहिष्कृत राहिलो आहोत. बाबासाहेबांचं वृत्तपत्र होतं बहिष्कृत भारत. म्हणजे शेड्यूल कास्टची लिस्ट जी तयार झालेली आहे ती 2 विषयांवर झालेली आहे, एक तर अनटचेबिलिटी आणि दुसरं एक्सटेरियर कास्ट. आणि मग ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत याच्या आधारावर ह्या ज्या 341 आणि 342 हे जे आलेलं आहे हे या आधारावरनं आलेलं आहे. आणि मग त्याला सेन्सेस या सगळ्या गोष्टी त्यामध्ये रेफरन्सेस आहेत. नोंदणी याचं एक नोंदणी रजिस्ट्रेशन जे आहे ते चॅरिटी कमिशनरकडनं, धर्मादाय आयुक्तांकडनं झालेली या संस्थेची, त्याचं सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त झालेलं आहे. काय डाटा जो आहे आम्ही बार्टीचा जेव्हा सर्वे होणार होता तर त्यांना एक डाटा पाहिजे होता की बा नेमकी तुमची संख्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये किती आहे. तर आपण हा काही ऑथेंटिक डाटा नाही आणि एक अंदाजित आम्ही काढला की जिथे जिथे आमचे कार्यकर्ते होते, जिथे जिथे आम्ही ज्या लोकांपर्यंत पोहोचलो होते भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमधले, तर त्यांच्या माध्यमातून जितकी जितकी संख्या गावागावांची आम्हाला आमच्या याच्यात आली तो आकडा आम्ही या ठिकाणी गृहीत धरला. तर ती पूर्ण भंडाऱ्याची तालुका आणि जवळपास 40,346 अशी आली. याच्यामधनं बराचसा एरिया हा सुटलेला आहे. जिथं कार्यकर्ते होते, जिथं माहिती येऊ शकत अशाच ठिकाणचं आम्ही घेतलेलं आहे. आणि पुन्हा एक हा मला वाटतं 159 गावांचा आहे, निवडक गावांचा आहे, हा पूर्ण गावांचा नाही. गोंदिया जिल्ह्यातला जो आहे हा 244 गावांचा निवडक गावांचा आहे. याच्यातही 40,128 अशी लोकसंख्या आपण गृहीत धरलेली आहे. आणि जवळपास 15 तालुक्यांची 403 गावं निवडक गावं त्यांची लोकसंख्या जी आहे ती आपली 80,474 अशी लोकसंख्या आपण या सर्वेसाठी गृहीत धरलेली होती. आणि मग याच्या काही टक्के त्यांनी 800 कुटुंब म्हणजे 80,000च्या काही याच्या टक्केवारीच्या आधारावर त्यांनी 800 लोकसंख्येचं म्हणजे 800 कुटुंबांचा सर्वे त्यांनी केला. 800 मध्ये आपण 2 त्यांना दिलं की 2 जिल्ह्यांमध्ये म्हणजे दोन्ही जिल्ह्यांमध्ये समान कामकाज व्हावं, समान सर्वे व्हावा म्हणून 400 भंडाऱ्यांसाठी आपण राखीव ठेवले आणि 400 कुटुंब जे आहेत ते गोंदियासाठी वाटप करून दिलेले होते. आणि त्यानुसार आपण त्यांनी याचं हे केलेलं आहे. आता तुम्ही ह्या ज्या फोटो मी या ठिकाणी दिलेले आहेत की
ढिवर समाज जो आहे हा वराह पालनाचं काम करतोय. त्यासाठी तो बीज सारखे सण म्हणजे आज सणांचा जेव्हा प्रश्न आला की बाबा तुम्ही कुठले सण साजरे करताय, कोणी म्हणतो पोळा, कोणी म्हणतो दिवाळी, कोणी म्हणते, मग नंतर त्यांचा पुन्हा प्रश्न की बाबा दिवाळीमध्ये तू काय करतोस, तुझ्या विशेषता काय, तुझ्या समाजाची विशेषता काय, तर लोकांना सांगता येत. पोळ्यामध्ये काय आहे, तू मासोळा घेऊन जाते का पोळ्यामध्ये, तर नाही. डुकरं घेऊन जातो का, तर नाही. मग म्हणजे पोळा पण तुमचा सण होऊ शकत नाही. मग अशा सगळ्या सणांची त्यांनी एकंदरीत चर्चा केली की बाबा मग याच्यातला तुमचा सण तर कोणताच नाही, मग त्यांचा तुमचा पार्टिसिपंट त्याच्यामध्ये नाहीये, मग हे सण तुमची कशी, तर हाही प्रश्न त्याच्यामध्ये आला. मग लोकांनी सांगितलं की नाही, आमचा सण म्हणजे बीज, ज्याला आम्ही वराहाचं पूजन करतो, तर तो सर्वात मोठा आमचा सण आहे. अशा पद्धतीची उत्तरं मग लोकांकडनं येऊ लागली त्याच्यामध्ये. आणि हे मला वाटतं या 1-2 वर्षातलीच फोटो आहेत. जवळपास कारद्याला आपलं वराह पालनाचा एक त्या ठिकाणी देखील पालन केलं जातं. पुन्हा देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं हे आहे. ही देवरी तालुक्यामध्ये तर त्यांनी डुक्करच कापायला म्हणजे घेऊनच बसले होते ते विक्रीसाठी, त्याचं देखील या ठिकाणी लाईव्ह फोटो आपण घेतलेला आहे. ही सगळी पारंपरिक आहे, जे जर आपण खऱ्या अर्थानं आपल्या अधिकारामध्ये असतो तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता आल्या असत्या. आणि ही जे काही पारंपरिक गोष्टी आपल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फोटोग्राफी तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये काय घाटी असेल, पेलणी असेल, किंवा मासोळ्या भाजतानाची सगळी संस्कृती आहे, मासोळ्या कापतानाची सगळी संस्कृती आहे. महिला देखील आपल्याकडे बाजारामध्ये मासे विक्री करतात आणि त्या देखील मासोळ्या घासण्याचं किंवा मला वाटतं पुन्हा या ठिकाणी शालुताई गोल्हे आलेल्या आहेत. मासोळ्या पकडायच्या कशा, महिला देखील मासोळ्या पकडतायत. म्हणजे ही फार मोठी मुवमेंट त्यांनी सुरू केलेली आहे आणि महिला देखील मासेमारीच्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. भांडी घासण्याची जी काम आहे तर लाईव्ह एका कुणबी समाजाच्या घरी आपली लोक भांडी घासत होती ज्यावेळी सर्वे झाला. म्हणजे तुम्हाला हे माहित असेल, मला वाटतं ते अंत्येष्टीचं 13वीचं काहीतरी भांडी घासण्याचा कार्यक्रम त्यांचा चाललेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलं. त्यावेळेस ते त्यांना लाईव्ह दिसलं की बाबा खरंच ही कम्युनिटी अजूनही त्या परंपरागत याच्यामध्ये आहे. काही जे चणे मुरमुऱ्याचे व्यवसाय या समाजाकडे होते. मजुरी करणे हा एक होता की लोकांकडे मजुरी करणे, परंतु ती मजुरी त्यांना फार अल्प असायची. म्हणजे त्यांचा पण पोट त्याच्यामध्ये काही हे नव्हतं, भरायचं नाही. आणि मग 18-20 दारिद्र्य जे आहे ते असं परंपरेनं त्यांच्याकडे आलेलं आहे. काही नदी आपल्या भंडारामध्ये वैनगंगा नावाची नदी वाहते आणि या ठिकाणी आपली डांगरं याची जी शेती होती, टरबुजांची शेती होती, ती आज पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेली आहे, संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून तो देखील आपला व्यवसाय जो आहे तो गेलेला आहे. अखिल ढिवर समाज विकास समितीच्या मार्फत काही कामे आपण केलेली आहेत. त्याचं एक जवळपास काही गावागावांमध्ये आणि प्रत्येक तालुक्यांमध्ये काही मीटिंग लावून तिथे प्रबोधन करणं. आम्ही लोक त्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी त्या लोकांना समजावून सांगतोय. 10 वेळा, एकदा नाही, नव्हे 2दा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा अशा पद्धतीने त्या गावामध्ये जाऊन वारंवार समाजामध्ये ही गोष्ट पेरण्याचं काम आम्ही करतो आहे. तो प्रत्येक तालुक्याने आहे. मोरगाव अर्जुनीमध्ये त्यासारखे काम मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. सडक अर्जुनी सारखा तालुका आहे, मोहाळी सारख्या तालुक्यामध्ये काम चालू झालेलं आहे आणि बरेचशा तालुक्यांमध्ये पण गावागावांमध्ये बैठका घेणं सुरू आहे. हे जवळपास आपण मागे ज्या वेळेस आपल्याला म्हणजे नॅशनल कमिशन जे असतं, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, हे आयोग काय करायचं, आपल्या तक्रारीवरनं महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांना पत्र द्यायचे. असे 3 ते 4 त्यांनी रिमाइंडर दिले, पण राज्य शासनाकडनं कुठल्याही पद्धतीचं उत्तर प्राप्त झालेला नव्हता. आणि त्यामुळे मग आपण एक दखल घेतली जावी या उद्देशाने प्रत्येक तालुकानिहाय आपण काही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना काही निवेदन आपण प्रत्येक तालुकानिहाय पाठवलेले होते. त्या तालुकानिहाय हा प्रेझेंटेशन जो आहे तो झालेला आहे. याचा फार चांगला परिणाम झाला की लगेच जे राज्य शासनाचं जे प्रशासन होतं ते सगळे कामाला लागलेत आणि बार्टीकडे तो प्रपोजल आपला संशोधनासाठी गेला. जवळपास काही कार्यक्रम देखील आपण घेतलेले आहेत. अनेकदा मागच्या वर्षी आपण 12 मेला एक मोठी आरक्षण संवाद सभा आपण घेतलेली होती आणि ती देखील त्या ठिकाणी देखील लोकांचा फार चांगला प्रतिसाद होता. काही संस्कृती आहेत आपल्यामध्ये, 1-2 प्रकार आपल्याला आढळून आले याच्यामध्ये की बेंदुरे आणि भनारे नावाचे 2 प्रकार पोटजातींचे दिसून येतात. परंतु ह्या पोटजाती ह्या फक्त अदृश्यपणे आहेत किंवा यांचा कुठल्याही पद्धतीचा डॉक्युमेंटली हे नाही, किंवा टिशींवरती बघा तो ढिवर तर ढिवरच आहे, तिथं कुठली त्याची पोटजात मिळणार नाही. तर अशा प्रकारचे दस्तऐवज आपल्या
याच्यामध्ये ते दिसून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या त्या उपजातीनुसार किंवा पोटजातीनुसार वेगळ्या परंपरा आहेत. तर ते देखील आपण हे बघितलं पाहिजे की हा डफ जो आहे, डफगाणी जो आहे, हा एक बेंदुरे नावाची जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये हा ही संस्कृती दिसतोय. आणि मग काही भंडारे नावाची जी एक पोटजात आहे त्याच्यामध्ये काही वेगळ्या संस्कृती आपल्याला दिसून येतात. आणि मग ह्या दोन्ही याचं मिळून आपल्याला पूर्ण ही जी कम्युनिटी आहे आपली डिवर नावाची ती पूर्णत्वास येते आहे. नारायण देवाचे जे आपण म्हणतोय तर ते अशा पद्धतीच्या शिक्के जे आहेत ते एका याच्यामध्ये बांधलेले असतात. खरं तर आपल्याला मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार नव्हता आणि मंदिरांशी आपला संबंध नव्हता. त्याच्यामुळे आपण आपले देव जे आहेत आपण आपल्या घरीच निर्माण केलेले होते आणि आपल्या घरीच त्यांची आपण पूजा करत होतो. हे देखील तितकं त्याच्यामध्ये आढळून आलेलं आहे. हे सर्वेचा फोटो आहेत म्हणजे दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये जे सर्वे झालेत त्याच्यामध्ये सर्वे करतानाची टीम जी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि ही सगळी सामूहिक फोटो इथं ही पीपीटी संपली. आता मी एक जे डॉक्युमेंट आहेत त्याच्याकडे मी वळतो. एक प्रायमरी जे होतं तुम्हाला प्राथमिक मी ओळख जी आहे या समितीची तुम्हाला करून दिलेली आहे. चार एप्रिल 2022 आपण पहिला प्रपोजल दिलं. कोणाला दिलं तर हे जे राज्याचं अनुसूचित जाती आयोग आहे, राज्याचं अनुसूचित जाती जमाती आयोग जे असतं त्या आयोगाला आपण दिलेलं आहे. त्यांना याच्यामध्ये हा सगळा एक 18 पानांचा मूळ प्रपोजल आपला आहे. याचं पण प्रेझेंटेशन मी आधी केलेलं होतं आणि मला वाटतं हे आपल्याला वाचण्याची काही तेवढी हे नाही. जे मेन आहे ते मी तुम्हाला सांगतोय. हा 1936चा ऑर्डर आहे ज्याच्यामध्ये पहिले आपण इन्क्लुजन होतो. जे मगाशी बोलताना तुम्हाला अनेक मान्यवरांनी आणि आमचे वाडे सरांनी पण तुमच्या लक्षात आणून दिलं. हा शेड्यूल कास्टचा ऑर्डर आहे 1936चा. याच्यामध्ये हा जो एरिया आहे सीपी आणि बिरार म्हणजे आताचा महाराष्ट्र, पूर्वाचा सीपी आणि बिरार आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश अशा पद्धतीच्या संकल्पना राज्याच्या बदलत गेल्या आणि आपला जिल्हा त्या त्यावेळी त्या त्या राज्यामध्ये ऍड होत गेला. आणि त्याच्यामुळे आपण सीपीआर बिरारमध्ये असताना हे जे तुम्हाला दिसतंय इथं स्पष्ट यांनी ढुमर इंद भंडारा डिस्ट्रिक्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्यातील जो ढुमर समाज आहे हा त्यावेळेस म्हणजे सेन्सस आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारावर शेड्यूल कास्टमध्ये आला. त्यांनी जे बहिष्कृतपण भोगलेलं होतं, त्यांनी जी अनटचेबिलिटी आणि भोगलेली होती, अस्पृश्यपणा आणि बहिष्कृतपणा ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी भोगलेल्या होत्या आणि म्हणून ते शेड्यूल कास्टमध्ये त्या ठिकाणी नमूद झालेले आहे. हा महत्वाचा दस्तऐवज आपल्याला हा सन्माननीय डॉक्टर योगेश दुधपचारे सरांनी आमच्याकडे जेव्हा उपलब्ध करून दिला त्यावेळेस आम्ही अक्षरशः म्हणजे हे झालो की अवाक झालो की असं कसं होऊ शकते. म्हणजे आम्हाला माहित होतं की आम्ही नोमेटिक ट्राईब म्हणजे नोमेटिक ट्राईब नावाचं आरक्षणच आम्हाला माहित होतं. पण मग जेव्हा आम्ही पुढे गेलो की आम्ही तर 74ला नोमेटिक ट्राईबमध्ये आलो. मग 74ला जर आम्ही एनटी मध्ये आलो तर त्याच्या आधी कुठं होतो, तर त्याच्या आधी आम्ही रिझर्वेशनमध्येच नव्हतो 50 पासून. मग आता सरसकट ओबीसी म्हणायचं का, तर ओबीसीची जनगणना नाही, ओबीसी तरी कसं म्हणायचं हाही प्रश्न आहे. तर मग आपण पुन्हा आतमध्ये गेलो तर 50 पर्यंत आपण शेड्यूल कास्टमध्ये आहोत. हे या ठिकाणी पूर्णपणे हे झालेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण जे काही पत्र जे आहेत काही तक्रारी आपण ऑनलाईन तक्रार केली होती नॅशनल कमिशनकडे. नॅशनल कमिशन म्हणजे भारत शासनाचं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जे प्रपोजल संसदेमध्ये मांडण्याचं काम करत आहे. तर या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे आपण तक्रार केली आणि त्यांनी पहिला पत्र जो आहे हा मुख्य सचिवांना दिला राज्याच्या. दिसतं का सर्वांना? हा मुख्य सचिवांना दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की विषयामध्ये अनुसूचित जाती के पूर्व आरक्षण नीति का पालन करने के संबंध में. आपण आत्ताच म्हटलं की पूर्ववत आमचं आरक्षण पूर्ववत करा
आणि म्हणूनच त्यांनी ते पूर्व आरक्षण नीती असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. याच्यात असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग के पोर्टल पर एक शिकायत प्राप्त हुई है, जो एक अभ्यावेदन प्राप्त हुआ है जैसा कि संलग्न है. आयोग ने भारत का संविधान अनुच्छेद 338 के तहत उसे प्रदत्त शक्तियों के अनुसरण के मामले में जांच करने का निर्णय लिया है. आमच्यासाठी हा बळ देणारा शब्द जो आहे तो राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या ठिकाणी वापरलेला आहे. आणि मग त्याच आधारावर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना यावरती जे काही अहवाल आहे ते सादर करण्याच्या सूचना ज्या आहेत ते राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या. तरी राज्य शासनाने त्याची दखल घेतलेली नव्हती. मग पुन्हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने काय केलं की पहिला रिमाइंडर त्यांना पाठवलं. हा पुन्हा पहिला रिमाइंडर त्याच्यामध्ये की बाबा याच्यामध्ये त्यांनी 15 दिवसाची अवधी दिलेली होती की 15 दिवसात तुम्ही अहवाल सादर करा. याच्या आधारावर त्यांचं कुठलंही त्यांना गेलेलं नाही नॅशनल कमिशनला. मग पुन्हा त्यांनी दुसरा स्मरणपत्र त्याच्यावरती काढला. हा दुसरा रिमाइंडर आहे. याच्यामध्ये त्यांनी 7 दिवसाचं इंटिमेशन दिलं होतं. पुन्हा तिसरा रिमाइंडर जो आहे तो राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आला नॅशनल कमिशनचा. म्हणजे तीन नॅशनल कमिशनच्या 3 रिमाइंडरला देखील राज्य सरकार घाबरत नाही. म्हणजे सर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय आता हा तिसरा रिमाइंडर. मग त्याच्यानंतर काय केलं की जे नॅशनल कमिशन आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी नोटीस दिला राज्य शासनाला. ही पहिली नोटीस बजावली त्यांनी. याच्यात त्यांनी म्हटलं की प्लीज टेक नोटीस दॅट इन केस द कमिशन डज नॉट रिसीव्ह रिप्लाय फ्रॉम यू विदिन द स्टिप्युटेड टाइम the commission may exercise the powers of civil courts conferred on it under article 338 of the constitution of India and issue summons for your appearance in person or by a representative before the commission. त्यांनी असं म्हटलं की सिव्हिलचे जे अधिकार आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ते अधिकार आम्ही वापरू आणि तुम्हाला त्या अधिकाराच्या आधारावर आम्ही तुम्हाला ही नोटीस देतोय. तुम्ही आम्हाला जो रिपोर्ट आहे तो 30 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला द्या. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग कुठं राज्य शासन कामाला लागलं आणि बार्टी सारखी जी टीम आहे ती आपल्याकडे संशोधनासाठी आली. म्हणजे बार्टी संशोधनासाठी आली म्हणजे हे केवळ आली असं नाही तर त्याच्या मागे देखील आपल्याला किती मोठी मेहनत घ्यावी लागली हे देखील तेवढंच त्या ठिकाणी आहे. मग आपल्या सगळ्या पत्राच्या आधारावर जे सेन्सस कमिशनर आहे रजिस्ट्रार जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी देखील राज्याच्या जे सोशल जस्टिस अंडर सेक्रेटरी आहेत त्यांना देखील पत्र दिलेले आहेत आणि आपल्याला कॉपी टू त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे RGIचं पत्र देखील राज्य शासनाला गेलेलं आहे की बाबा हे काय म्हणतायत नेमकं यांचं तुम्ही जे आहे ते रिपोर्ट आम्हाला सादर करा. म्हणजे RGIने देखील त्यांना रिपोर्ट मागितलेला आहे. त्याच्यानंतर केंद्राचं जे सामाजिक न्याय विभाग आहे त्यांनी देखील राज्याच्या प्रिन्सिपल सेक्रेटरींना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी पण हे मागितलेलं आहे. म्हणजे सेन्सस नॅशनल कमिशन आणि केंद्राचा पण सामाजिक न्याय विभाग या चौही बाजूंनी पत्रव्यवहार जो आहे तो राज्य शासनाकडे आपला गेलेला आहे. आणि जे राज्याचा अनुसूचित जाती आयोग आहे अनुसूचित जाती जमाती आयोग त्यांना देखील आपण पत्र व्यवहार केलेला होता की बाबा महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही आहोत, आमच्यावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि म्हणून तुम्ही याची दखल घेतली पाहिजेत. आणि म्हणून राज्याचे जे अनुसूचित जाती जमाती आयोग आहेत त्यांनी देखील एक पत्र जो आहे सचिवाला सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना दिलेलं आहे 2023ला की ढिवर जातीला सन 1950 पूर्वी असलेले अनुसूचित जातीचे आरक्षण जे आहे ते पूर्ववत लागू करण्याबाबत अशा पद्धतीच्या विषयाच्या खाली त्यांनी हा जो पत्र आहे हा पत्र त्यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत राज्याचा पण अनुसूचित जाती जमाती आयोग जे आहे त्यांनी पण आपलं पत्र काढलेलं असल्यामुळे ही सगळी जबाबदारी जी आहे आता राज्य शासनाची आणि मग हा सगळा रेकॉर्ड जो आहे तो RGIला म्हणजे रजिस्टर जनरल यांच्याकडे तो जाईल. अशा पद्धतीचा ती प्रोसेस जी आहे ती पुढे पुढे जात राहील.
मगाशी काही सरांनी रेकॉर्ड जे दाखवलेत, मला वाटतं मी त्याच्यावरती फार बोलणार नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आमच्या म्हणजे खूप संशोधनाच्या प्रक्रियेसाठी लांबणीवर गेल्यात. म्हणजे ज्यावेळेस आमचं सगळं रेकॉर्ड म्हणजे काय म्हणू त्याला की डाटा जो गोळा करून प्राध्यापक बनसोडे सरांकडे गेलं, त्यावेळेस ते विचारत होते की बाबा इन्क्लुजनचा विषय सध्या आपण बाजूला ठेवू, पण तुम्ही एक्सक्लूड कसे झालेत, आमच्यासाठी पहिला मुद्दा त्या ठिकाणी आहे. मग एक्सक्लुजनचे रिझन काय आहेत, म्हणजे बाहेर पडण्याची कारणं काय आहेत, तर ती कारणं आपण शोधली पाहिजेत. तर मग आता म्हटलं कारणं शोधणार कोण? बनसोडे साहेब भोपाळला कलकत्त्याला जाऊन आलेत, त्यांना काही मिळालं नाही. मग आता आम्हीच सुरुवात केली की बाबा आता आपणच आपलं कारण शोधलं पाहिजे. आणि मग काही महत्वाची कारणं आम्हाला मिळाली, ती मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवण्याचा एक प्रयत्न करतोय. तत्पूर्वी एक टिप्पणी जी आपल्याला ही संविधान सभेची टिप्पणी. संविधान सभा माहिती आहे ना तुम्हाला, ज्यांनी सगळं कॉन्स्टिट्यूशन फायनल केलं, त्या संविधान सभेची ती टिप्पणी आहे. ती होती की नोटिफिकेशन अंडर आर्टिकल 341 अँड 342 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफाईंग शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. म्हणजे दोन्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जी लिस्ट फायनल करायची याच्यामध्ये होती, ते सगळं पत्रव्यवहार त्यांनी त्या मिनिस्ट्री ऑफ लॉच्या टिप्पणीमध्ये त्यांनी केलेलं आहे. तर त्यावेळेस आता आपण म्हणू की बाबा धोर समाज हा आत्ता आरक्षण मागतोय 25 वर्षा म्हणजे आता या 4-5 वर्षामध्ये, तर असं मिळतच नाही. तर काय झालं की संविधान सभा ज्यावेळेस हे सगळं काम करत होते, तेव्हा कायदेमंत्री जे आहेत ते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी होते. आणि मग जी आपली त्यावेळेस एक संघटना होती, ती होती ऑल इंडिया ढिवर महासभा, अखिल भारतीय ढिवर महासभा नावाची एक संघटना त्यावेळेस 50 मध्ये जन्माला आली. आणि त्यांनी त्या काळामध्ये ती अस्तित्वात असेल, त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली जवळपास, आणि 2 दिवसाची ती कॉन्फरन्स होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक जे काही पत्रव्यवहार केलं त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारणा पहिल्यांदा केली की ढोर कम्युनिटीच्या संदर्भामध्ये हा पत्र त्यांनी दिला. आणि त्याच्यात त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऑन 12/10/49 a deputation of the help of this Samaj Meet Honorable Dr. Ambedkar and represent their case, the law minister was satisfied and asked the deputation to forward this appeal through the provincial governments on which recommendation above action can be taken in this matter. म्हणजे हे बाबासाहेबांच्या संदर्भातल्या या ठिकाणचं आपल्याला दिसते की बाबासाहेबांनी म्हणजे जे कोणाकडून तरी ते सॅटिस्फाईड झाले आणि त्यांनी जे संबंधित काम जे ते यादीवरती करतायत त्यांच्याकडून तो अहवाल मागितला जाईल, असं बाबासाहेबांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट राहिलेलं असेल. आणि मग लॉ मिनिस्ट्रीने एक एक्सप्रेस लेटर काढलं 1950 ला, 11 मार्च 1950 ला एक लॉ मिनिस्ट्रीने म्हणजे कायदे मंत्रालयाने एक पत्र काढला. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे A reference is invited to letter number 3591. हा एक लेटर नंबर त्या ठिकाणी आहे. आपण मी परत त्याच्यावरती शोधतोय की याच्याशी कुठले डॉक्युमेंटची लिंक लागणार. 4 जानेवारी 1950 ला हा पत्र दिलेला आहे. फ्रॉम द जॉईंट सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ हैदराबाद टू द ऑल इंडिया ढिवर महासभा. हा हैदराबादच्या अनुषंगानं पत्रव्यवहार केलेला आहे. इन्फॉर्मिंग दॅट ऑर्गनायझेशन दॅट द क्वेश्चन of the inclusion of the Dhir community in the list of scheduled caste or scheduled tribe pertaining to the state will be considered at the appropriate time. म्हणजे योग्य वेळी या समाजाचा विचार केला जाईल असं त्यावेळेस त्यांनी 50 ला म्हटलं होतं. आणि इट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम द लिस्ट फर्निश विथ युअर लेटर, त्याचा जावक नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे 15 ते 17 जानेवारी 1950. that this community does not figure in either of them. तोच मुद्दा जे आता आपण म्हणतो की बाबा डाटा जे म्हणतो फॅक्च्युअल डाटा, तर सगळ्या त्याची गोष्ट जी आहे ती त्यांनी 50 ला तेव्हा विचारलेली होती.
as the government of are annexed to ensure that no community is irresponsibly entitled to the protection and privileges, म्हणजे आपण विशेष अधिकार म्हणतोय, वाजवी आणि विशेष अधिकार provided in the constitution should be deprived of them without very substantial reason. It is requested that the reason from the non-inclusion of this community in either list, supported by factual data, may kindly be conveyed to this ministry so as to reach them not later than the 20 March 1950. म्हणजे या समाजाचा जो कुठला फॅक्च्युअल डाटा होता तो तुम्ही 20 मार्च 1950 पर्यंत आमच्याकडे सादर करा, अशा पद्धतीचे लॉ मिनिस्ट्रीने त्या संबंधित प्रोव्हिजनला निर्देश दिलेले होते. परंतु ते काय झालं नंतर ते माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ असा की 50ला देखील आमच्या माणसांनी विचारलं की बाबा रिजन फॉर आणि इन्क्लुजन देअर कम्युनिटी. म्हणजे ही फार मोठी गोष्ट, ही उपलब्धी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यावेळेस झालेली आहे. शांत राहा. तुम्हाला संधी भेटणार आहे बोलण्याची, त्यांना शांत राहावं लागेल. फार मोठी टिप्पणी आहे, त्याच्यामुळे मी थोडक्यात जे आहे ही आरजीआयची टिप्पणी आहे, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. म्हणजे मला वाटतं वाढेल सर, आपण लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये टोटली म्हणजे जितक्या काही स्टेट मधल्या जितक्या काही कम्युनिटी ऍड झाल्या, एक्सक्लूड झाल्या, त्याचं सर्व या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. हे एक एनेक्झर 1 आहे. आता मी तुम्हाला यादी दाखवतोय आणि मग नंतर आपण मूळ पत्रावरती जाऊ. सगळ्या राज्यांची यादी आहे ज्या एक्सक्लूड झाल्यात, इन्क्लूड झाल्यात. ही एनेक्झर 1 या ठिकाणी सुरू झालं. एनेक्झर 1, एनेक्झर 2 आणि एनेक्झर 3 अशा पद्धतीच्या 3 पार्ट त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एनेक्झर 1 च्या पूर्ण राज्याच्या याद्या त्यांनी दिलेल्या आहेत. एनेक्झर 2 म्हणजे हे कशासाठी आहे की लिस्ट ऑफ कास्ट इन्क्लूड इन द प्रेझेंट लिस्ट बट नॉट इन्व्हॉल्व इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936. म्हणजे कुठल्या जाती 36 मध्ये आहेत आणि कुठल्या जाती 36 मध्ये नाही आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी 3 हे केलेले आहेत. आणि हा सगळा ही जी फाईल आहे ही आरजीआयची फाईल आहे.
तर याच्यामध्ये हे असणाऱ्या ज्या जाती आहेत याच्यात मध्य प्रदेशमध्ये एक जात त्यांनी इन्क्लूड केलेली आहे जी 36 मध्ये नव्हती पण प्रेझेंट लिस्ट मध्ये एससी मध्ये आली. ती तुरी नावाची जात आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ही फक्त एकच जात आहे जी जी इन्क्लूड झाली आहे 1950 ला शेड्यूल कास्ट मध्ये. आता अनेजर 3 आला. आता अनेजर 3 असं म्हणताय अनेजर 3 असं म्हणताय की लिस्ट ऑफ कास्ट included in the Government of India Schedule Caste Order 1936 but not included in the present list. म्हणजे अशा जातींची संख्या यांच्या 3 मध्ये आहे ज्या जाती 36 मध्ये तर आहेत पण 50 च्या यादीत मात्र नाही किंवा प्रेझेंट लिस्ट मध्ये नाही. तर मग त्याच्यामध्ये हा जो मध्य प्रदेशचा भाग आहे याच्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. एक्सप्लोर त्याच्यामध्ये चव्हाण आहे, डोंगर आहे, धोबी आहे, गंगा आहे, जंगल आहे, खाटीक आहे, कोळी आहे, कोली आहे, कुंभार आहे, माला आहे, नागारची आहे, ओझा आहे, कणका, टाकळी आणि प्रधान. ह्या जवळपास 14 जाती. म्हणजे जे मगाशी सरांनी सांगितलं किती जाती बाहेर पडल्या शेड्यूलच्या तर ह्या 14. आता याच्यामध्ये उत्तर प्रदेशचा मुद्दा तुम्ही विसरू ना की तुम्हाला एससी घेतलं नंतर नाही केलं हा विषय संपला आता. आता आपल्याला हे म्हणायचं नाही की आम्ही त्या राज्यात तिथं होतो ना त्या राज्यात तिथं होतो त्या राज्यात तिथं होतो. इथं विषय आपला संपला. आता या 14 जातींमध्ये एससी जाणाऱ्या जाती सांगतो. गंगा नावाची जी जात आपल्यासोबत बाहेर पडलेली होती ती पुन्हा शेड्यूल कास्टमध्ये गेली. एक जात चिरली म्हणजे राहिल्या 13 जाती. जंगल नावाची जात होती ती पण शेड्यूल कास्टमध्ये गेली म्हणजे किती राहिल्या 12 जाती राहिल्या. याच्या प्रजाती पण गेल्या. जंगलच्या बेडा जंगल आणि मुलगा जंगल अशी प्रजाती पण त्याच्यामध्ये गेल्या. पुन्हा तिसरी संख्या खाटीक नावाची कास्ट होती. खाटीक पण आपल्यासोबत बाहेर पडले. खाटीक पण आतमध्ये गेले. किती जाती आतमध्ये गेल्या. धोर गेली तर संसर्गी काय गोष्ट, धोरी गेली तर संसर्गी काय गोष्ट. आता पुन्हा कुठले रेफरन्स लावायचे तुम्ही मध्ये एमपीचे लावायचे का युपीचे लावायचे. हे रेफरन्सेस कोणाचे हे आरजीआयचे रेफरन्सेस आहेत ना. मला काही मेजर असेल आपल्यासाठी. आपण याच्यावरच बोललो पाहिजे. आपल्याला कुठल्याच दुसऱ्या जातीचे रेफरन्सेस वापरण्याची गरज नाही. आपण खाटी समाजाचे रेफरन्सेस वापरले पाहिजे. आपण गंडाचे रेफरन्सेस वापरले पाहिजेत. आपण जंगलचे रेफरन्सेस वापरले पाहिजे आणि यांच्याशी आपण आपली तुलना केली पाहिजे की हे आमच्यासोबत बाहेर पडणारे गेले ना. आमच्यासोबत ज्या जाती बाहेर पडल्या त्या जाती आतमध्ये गेल्या. आम्ही का यांचे कॉन्स्टिट्युशनल रिजन काय आहेत बाहेर पडण्याचे ते आम्हाला सांगा. इथं आपली क्लिअरिटी होईल. आणि ही पूर्ण लिस्ट जी आहे त्या ठिकाणी आता याच्यातली जी पारधी नावाची जागा ही शेड्यूल ट्राईब मध्ये त्यावेळेस एंटर झाली. त्याच्यामुळे पारधी त्याच्यातनं कमी झाली. म्हणजे जवळपास 3 ते 4 जाती आता आतमध्ये गेल्या. आता उरलं कोण. कोळी नाही गेली. कोळी तर आहे ऑलरेडी आहे. कोळी जी आहे कोली एलआय जी आहे ती आपल्या बरोबर होती ती पण बाहेर पडली. तर अशा बऱ्या ह्याच मला वाटतं याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या जातींकडे लक्ष देऊ नये. मराठ्यांचं काय आहे, धनगरांचं काय आहे, बंजाऱ्यांचं काय आहे, तिकडे युपी एमपीतल्या मासेमारांचं काय आहे, तिथल्या भोयांचं काय आहे, तिथल्या ढिबरांचं काय आहे. आता हे रेफरन्सेस आपल्याला लागू होतील का. आपण हे रेफरन्सेस विचारले पाहिजे की बाबा ह्या ज्या आतमध्ये गेल्या आमच्या बरोबरच्या आमचं काय. तर मग आपली लढाई जी आहे त्या ठिकाणी यशस्वी आहे. मला सुरू वाटलं आता त्यांनी पाहिजे होतं म्हणजे युपीचा प्रश्न इथं संपला असता. आपले अनेक लोक म्हणतात की बाबा युपी मध्ये एससी देते मग त्यांना काढून टाकले. अरे बाबा त्याचे रेफरन्सेस तुला नाही मिळत ना. तुम्ही युपीचे रेफरन्सेस जोडणार आहात का. स्टेट गव्हर्नमेंटचं इन्क्लुजन होतं ते. हा त्याच्यामुळे नाही तो विषय आपण त्याच्यावर बोलतच नाही सर कारण तो अख्खे रेफरन्सेस आपल्याला लागू शकतो. आपण बोलणार आहोत की ह्या ज्या 14 जाती तुम्ही बाहेर काढलेल्या होत्या 14 तुम्ही आतमध्ये घेतलात ना. 4 तर घेऊनच टाकल्या. मग आता लढा कुणाचा आहे तर धोबी समाजाचा आहे, ढिवर समाजाचा आहे. पुन्हा बिचारे एक दोन जे आमच्यापेक्षा वंचित असतील ते आतापर्यंत बोलू शकलेले नाहीत त्यांचा लढा आहे तो.
हे यांना तुम्ही वंचित ठेवणार का? ह्या शेड्यूल कास्ट आहेत का? मग आता यांना बाहेर काढण्याचे काही त्यांनी हे दिले, एक रिझन दिलेलं की यांना आपण का बाहेर काढलं, मी तर तुम्हाला सांगतोय. त्याच्यावरती तुम्हाला सर्वांना हे सगळं संपल्यावरती डिस्कशन करायचं आहे. मी फार वेळ घेणार नाही, फक्त एक जे डॉक्युमेंट आहेत महत्वाचे ते मी तुम्हाला सांगतोय आणि मग मी थांबेन. आम्हाला फार उशिरा मिळालं, त्याच्यामुळे याच्यावरती आमचं फार जास्त तयारी झाली, पण जे महत्वाचं आहे ते आम्ही घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये एक शेवटची वेळ एनेक्झर 3 साठी वापरलेली आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की दे आर व्हॉमिटेड फॉर द रिझन दॅट दे हॅव ऍडव्हान्स सफिशियंटली ऑर in some case the representative of this caste have objected to their retention in the list of scheduled caste or list of such caste for his state in given annexure 3. हा त्याचा महत्वाचा रिझन. त्यांनी म्हटलं की ऍडव्हान्स सफिशियंटली एकदम 50ला प्रगत झालेले होते, डेव्हलप झालेले होते, ऍडव्हान्स झालेले होते. ते मान्य आहे का तुम्हाला? बरं, आपण झालो होतो असं नाही, ह्या 14 पण जाती झालेल्या होत्या ऍडव्हान्स. त्यानंतर एससी मध्ये गेल्या तर त्या 14 जाती ऍडव्हान्स झाल्या होत्या. पुन्हा एक ऑर मध्ये दिलेला आहे त्यांनी, तो असं म्हटलेला आहे sufficiently advance sufficiently or in some case the representative. म्हणजे तुमचे काही असे, तुमच्यातले काही असे रिप्रेझेंटेटिव्ह होते समाजाचे, त्यांनी हे म्हटलं की बाबा आम्हाला नाही पाहिजे एससीचं आरक्षण. म्हणजे मग आम्ही त्याचा अर्थ केला की भंडारा जिल्ह्यामध्ये अशी कुठली संघटना जन्माला आली होती की ज्यांना आम्हाला पाहिजे, असं म्हटलं की आम्हाला एससीचं आरक्षण नाही पाहिजे. तर असं असतं तर ऑल इंडिया धीवर महासभा जी होती ज्यांनी बाबासाहेबांना पत्र दिलं नसतं ना. म्हणजे आम्हाला शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन किंवा शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन द्या, आम्ही या दोन्ही यादीमधलं आम्ही हे जाऊ असं म्हटलं नसतं ना त्यांनी. त्यांनी बाबासाहेबांना काय सांगितलं की बाबा आम्ही दोन्ही लिस्टमध्ये सोडत आहोत म्हणून. हे आपल्याला अर्जीला विचारण्याची गरज आहे. हे केव्हा म्हटलेलं आहे आम्हाला आरक्षण नको म्हणून? हे 50च असं ना? नाही, 50 नाही, त्याच्या 67 नाही, एक मिनिट. हा 6 जून 1950 मग ठीक आहे. 6 जून 1950 67 वगैरे असेल नाही, तो काळ सोडून देऊ आपण. 50 नागपुरे वगैरे, चाचेरकर वगैरे त्यांचं एक ढिवर महासभाचं ते माहिती आहे आपल्याला. ते नंतरचा काळ आहे, म्हणजे त्या एनटी साठी कडे आपण जे वळलो ते तेव्हाचा काळ आहे. बरोबर आहे. त्या लोकांनी, काही लोकांनी असं म्हटलं की आम्हाला महार नाही व्हायचं आहे, आम्हाला नाही सवलती पाहिजे, अशी मानसिकता होती त्यावेळेस समाजाची. अशी मानसिकता होती. काही लोकांनी विरोध केला, आम्हाला सवलती नाही आणि आम्हाला महार नाही व्हायचा. कारण का त्या ब्राह्मणाच्या सवलती सारे धार्मिक याच्यामध्ये आहेत, अशी पुरावे नाही. आता आपण 2 मुद्द्यामध्ये पकडतो की बाबा असं जर तुम्ही म्हटलं असेल तर अशा संघटनेचं नाव आम्हाला द्यावं. कदाचित ऑथेंटिक नाही आहे असं. पण ज्यांनी सर आम्हाला शेड्यूल कास्ट रिझर्वेशन पाहिजे असं 50ला म्हटलं
म्हणजे याचा अर्थ म्हटलंय ना आमच्या लोकांनी, धीवर महासभेने म्हटलंय की आम्हाला द्या, असं कोण हो, पण ही धीवर महासभा जी आहे ही ऑल इंडियामध्ये एक जात आहे. आपण म्हणतो की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्येच आहे, असं नाही आहे. जेव्हा मी ते ऑल इंडियाच्या याच्यामध्ये जातो त्यावेळेस तिथे एक डिव्हरचं एक वेगळे हे आहे तिथे युनिट, कदाचित त्यांच्यामधलं आहे की काय कोणास ठाऊक. आता एक दोन या गोष्टीवरती फार मोठा आर्ग्युमेंट व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं. सर बोलतो. बारबते सर, आपल्या बाजूनं 2 पुरावे जे आहेत ते या संदर्भातले भक्कम आहेत. पंडित हृदयनाथ कुंजरू जे होते त्यावेळेसचे खासदार, त्यांनी 16 खासदारांच्या सहींचं एक पत्र जे आहे पत्र त्यावेळेस राष्ट्रपतींना या विषयावर पाठवलं. नाही बोलत मला हे ऐकू नको. दे, ऐकू दे. ते जे म्हटले त्यांनी बस नाही, तेवढंच त्याबद्दल मला बोलतोय. बोलायचं. तो रेफरन्स आहे, फक्त मी त्याला आधीच एक रेफरन्स लावलेला आहे. ऐकून घ्या. त्याला उत्तर जे आहे, प्रश्न असा होता की तुम्ही यांना बाहेर का बरं काढलं. ऍक्च्युली कुंजरूच्या पत्रामध्ये 16 जाती गेली आहे. इथे आता ह्या आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 14 पाहायला मिळतात. कुंजरूच्या पत्रामध्ये 16 जाती सेंट्रल प्रोव्हिन्सेस इन बेरार या राज्यातून, म्हणजे आपल्या राज्यात, त्यांना डिशेड्यूल केलं असं ते पत्र आहे. कुंजरूचं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावर अन्याय केलाय, तुम्ही का बरं यांना बाहेर काढलेलं आहे. माझा स्पष्ट तुमच्यावर आरोप आहे, म्हणजे कोणावर, काँग्रेसच्या नेत्यावर, जवाहरलाल नेहरूंवर. माझा तुमच्यावर स्पष्ट आरोप आहे की 1951-52च्या इलेक्शन्स आता येत आहेत, त्या इलेक्शन्स मध्ये तुम्हाला या जाती आणि जमातींसाठी राखीव जागा ठेवाव्या लागतील. कारण सध्या आपल्या कॉन्स्टिट्यूशननी रिझर्वेशनचं प्रिन्सिपल जे आहे ते अडॉप्ट केलेलं आहे, आणि म्हणून पहिले इलेक्शन यायच्या अगोदरच तुम्ही त्यांना बाद केलं असं माझा तुमच्यावर आरोप आहे. ना राहिंगा बाज ना बजेंगी पासून ते एससी किंवा एसटी मध्ये राहतीलच नाही, तर त्यांच्यासाठी पहिल्या इलेक्शन मध्ये राखीव जागा ठेवायची गरजच पडणार नाही असा कुंजरूचा आरोप आहे. कुंजरूच्या पत्राला दिलेलं उत्तर जे आहे सरकारचं असं आहे, आता यांनी जे सांगितलं ते त्यांचं उत्तर आहे की या लोकांना आरक्षण नको पाहिजे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या लोकांनी हे सांगितलं आम्हाला की आम्हाला एसटी मध्ये जायचं नाहीये, आम्हाला ओपन मध्ये राहायचं आहे. सरकारचं असं एक पत्र आहे. आता या संदर्भात आपण स्पेशली भंडारा जिल्ह्यातले ढिवर जर आपण कन्सिडर जर केले तर आपल्याला 2 पुरावे भक्कम आपल्या बाजूला आहे. त्याचा एक पुरावा जो आहे हा आहे की जबलपूरच्या सभेमध्ये आपले लोक जे आहेत ते लोक आम्हाला एसटीचं आरक्षण द्या असं म्हणतात, हे पत्र पण त्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, आपल्या लोकांनी पुन्हा एक मागणी केली की अत्यंत महत्वाची आहे. आमच्या लोकांनी केलेली मागणी ती अशी आहे की भारताची नव्यानं स्थापन झालेली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी आहे त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आम्हाला एसटीतून राखीव जागा द्या, ही मागणी आमच्या लोकांनी. म्हणजे आमचे लोक म्हणजे गाफील होते बाबा अशातला भाग नाहीये. ते लोक केवळ आम्हाला ह्या सीट्स द्या एवढं मागत नाहीये, तर ते हे मागतात की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये की जे संविधान बनवणार आहे पुढे आता त्या असेंब्लीमध्ये सुद्धा आम्हाला तुम्ही राखीव जागा द्या, ही मागणी आमच्या लोकांनी केलेली आहे. त्याच्यामुळं मनोजनी आता जे सांगितलेलं आहे की हे खरं आहे का, हे तुम्हाला पडतंय का, मला तरी नाही पडत. आमची लोक एकीकडे ही मागणी करतात की आम्हाला आरक्षण द्या, असं होत असताना असं ते म्हणू शकतील का की आम्हाला तुमचं आरक्षण नको पाहिजे, तुमचं एसटी आम्हाला नको पाहिजे, आम्ही ते असं तसं वगैरे. कुठेतरी एक कॉन्सेन्सस जो आपल्याला पटवून घ्यावा लागेल. आमच्याकडे तेव्हाही दुर्लक्ष केलं गेलं आमची मागणी असताना सुद्धा, आणि तेच दुर्लक्ष आजही आमच्याकडे होत आहे, ते तुमच्याकडे सुद्धा होतं. मला तर वाटतं की या 16 जातीच्या लोकांनी एकदा रस्त्यावर यावं. नाही सर, एक म्हणजे इथे 2 जाती तुम्हाला सांगतो. सर 16 म्हणतायत ना, त्याच्यातल्या 2 कपल्याच्या झाल्या 2 जातींच्या, त्या एक्सक्लूड झाल्याच नाही, म्हणजे एक्सक्लूडच्या यादीमध्ये दाखवल्या गेल्या. त्याच्यात एक पणका आणि मोची नावाची जी जात आहे 16 मध्ये, तर त्या 2 जाती झाल्याच नाही, म्हणजे एक्सक्लूडच झाल्या नाही. त्या एक्सक्लूडच्या यादीत दाखवल्या गेल्या, वारंवार दाखवल्या गेल्या, पण त्या एक्सक्लूड नाही झाल्या. त्याच्यामुळे 14 जाती होत्या या ज्या मुख्य याच्यातल्या एक्सक्लूड झाल्या. पण आपण 14चाच आकडा जो आहे तो गृहीत धरूयात. त्याचे एक्सप्लेनेशन पण आहेत त्या दोन्ही जातीची किंवा त्यांना कंटिन्यू करण्याच्या संदर्भामध्ये. तर आपण 14 जाती ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या झाल्या होत्या, ते या ठिकाणी आपण स्पष्ट करतो आहे. तर हे एक महत्वाचे डॉक्युमेंट जे आहेत, या ठिकाणी प्रोसेस काय काय झाली आणि कुठल्या पद्धतीचे, हे मला वाटतं आम्हाला फार उशिरा भेटले की आम्हाला ते शेवटी जेव्हा आम्ही सांगितलं पंचोळे साहेबांना की आम्हाला एक्सक्लूड का केलं, तर त्याचं रिझन हे त्या ठिकाणी होतं. त्याच्यावर जवळपास 1 ते 2 तास आमचं डिस्कशन झालं त्यांच्यासोबत. आणि ते सरांनी जो मार्गदर्शन सरांनी जो विषय घेतला होता सर, की देशाच्या स्तरावरती पण अशा संघटना आहेत ज्या काम करतात. अनेकदा म्हणजे ऑल इंडिया धुवर महासभेला हे म्हटलं
की धुवर आणि त्यांच्याशी त्या समरस असणाऱ्या सगळ्या जाती, त्यांनी पण हे म्हटलेलं होतं की ढिवर आणि त्या सदृश्य असणाऱ्या म्हणजे तत्सम जाती सगळ्या यांची संख्या जी आहे त्यावेळी त्यांनी 5 कोटीच्या जवळपास सांगितलेली होती आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती त्यावेळेस खालावली होती, आजही ती आहे. परंतु आणखी काही कहार जातीच्या संघटना होत्या, त्यांनी देखील पत्रव्यवहार त्यावेळेचा केलेला आहे. परंतु असं कुणाच्याही पत्रामध्ये दिसून आलेलं नाही की आम्हाला एसटीचं आरक्षण किंवा एसटीचं आरक्षण नको, रायटिंगमध्ये नाही. आम्ही जर ते लावलं तर स्पेसिफिक काही ढिवरांचे नव्हते, म्हणजे असं जर पत्र असेल तर ते 14 दिन असलं पाहिजे ना. 14 जर एकच रिझन दिलेला असेल तर जंगमच्या लोकांसाठी तेच म्हटलं असेल, मग तुम्ही त्यांना काय घेतलं? गंडांसाठी तेच म्हटलं असेल, गंडांना घेतलं. मालासाठी तुम्ही म्हटलं असेल तर मला देखील पण घेतलं. खाटीक समाजासाठी तेच लागलं होतं, खाटीक समाजाला तुम्ही घेतलं. म्हणजे तरी तुम्ही या प्रोसेस केलेल्या आहेत, तुम्ही अमेंडमेंट केलेली आहे. मग आपल्यासाठी का नाही? म्हणजे हा एक फार मोठा विषय त्याच्यामध्ये आहे. जर त्या शेड्यूल कास्ट असतील तर त्यांनी ते घेतलंच पाहिजे ना. त्याच्यात सिद्ध होते आणि तुम्ही त्यांच्या बरोबर काढलेल्या बाकी जातींना घेताय, मग त्यांना तर ते त्यांच्यावर अन्याय आहे. तुम्हाला जर देशामध्ये समता आणायची असेल, देशामध्ये तुम्हाला समान संधी निर्माण करायची असेल, तर ह्या लोकांना वंचित ठेवून तुम्ही कोणत्या देशाचा विकास करताय हे प्रश्न विचारावे लागतील. आणि म्हणून आपण आत्मसंविधानाच्याच मार्गावर जाऊ ना. आपण आम्ही भारताचे लोक म्हटलं तर आमचं आम्ही लढू. आम्ही कशाला कोणत्या राजाची वाट पाहायची? हजारो वर्ष बघितलं नाही, 75 वर्षासाठी कुठला नवा राजा निर्माण करायचा? म्हणजे हजारो वर्षापासून तुम्ही आमचे झाले नाही, 75 वर्ष होऊन पाहत नाही, शेकडो वर्षात काय होणार आहे आणि लाखो वर्षात काय होणार आहे? म्हणजे आमच्या पिढ्या असं संपत राहतील ना. आता हे जर शोधण्यासाठी कवी मुकुंदराव, आपलं हे मुकुंदराव नाही, कालिदास, संस्कृताचे महाकवी कालिदास म्हणजे शाकुंतलम नावाच्या ग्रंथामध्ये या कम्युनिटीला पहिल्यांदा स्पृश्य म्हटलेला आहे संस्कृताच्या काळामध्ये, शाकुंतलम मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक रिसर्च पेपर आला. तो रिसर्च पेपर माझ्याकडे आहे, मी ते दाखवलं पाहिजे. रिसर्च पेपर मी बनसोडे सरांना दिलेला आहे. मला वाटतं वाडे सरांना पण तुम्ही पाठवलेला आहे. इम्पॉर्टंट आहे इथनॉग्राफी रिपोर्ट. दिसेल का? हा, याच्यात म्हटलेलं आहे, अनुसूचित जातियों की श्रेणी में आने वाली अधिकांश जाति संरचना में शूद्र की श्रेणी में रही है. इस कारण जाति स्तर में इनका स्थान सबसे निम्न रहा है. जाति संरचना में इनकी निम्न प्रतिनिधि को स्थायी एवं अपरिवर्तनशील समझा जाता है. संस्कृत रूपकों में दलित, निष्पेषित वर्ग या शूद्र वर्ग में आने वाले प्रमुख जातियां जनजातियां निम्नलिखित है: नाई, चमार, कुंभार, सौंदर्य विक्रेता, धुवर, मछलियों को बेचकर अपनी उपजीविका निर्वाह करने वाला. संस्कृताच्या काळामध्ये ढोरांच्या संदर्भातला हा उल्लेख. सूट, गादे, लुटत, मृग शिकार करने वाले, व्याज, रजक, दोन्ही जातींचा याच्यामध्ये उल्लेख आहे. सबर, आदिवासी, दास, चंडाल इत्यादी. आणि त्याच्यानंतर म्हटलेला अभिज्ञान शाकुंतलमचा एक संदर्भ पुन्हा मला वाटतं 6व्या अंकातील तो हे आहे की ढिवर का वर्णन हुआ है. यह शुक्रावतार नामक गांव में रहने वाला मछलियों को पकड़ने के साधनों से अपने परिवार का पालन पोषण करता है. एक दिन उसे मछली के पेट से स्वर्ण अंगूठी की प्राप्ति होती है. वह उस अंगूठी को बेचने के लिए शहर जाता है. वहां सूचक और जानुक नामक 2 नगर रक्षक, जबकि वे भी निम्न जाति के हैं, फिर भी बिना अपराध सिद्ध हुए वे ढिवर को दंड देने के लिए बंदी बना लेते हैं. हे अभिज्ञान शाकुंतलममध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे कालिदासांनी याचं वर्णन फार चांगलं केलेलं आहे. ढिवर से राजपुरुष व राजसेवक पुरस्कार की आधी राशि मांगते हैं. ढिवर पुरुष पारितोषिक की आधी राशि उन सबको देकर अपनी सरलता एवं कृतज्ञता का परिचय देता है.
धीवर के नगर प्रवेश पर नगर रक्षक तथा सिपाही ने उसके साध्य दुर्व्यवहार किया है, निम्न वर्ग के शोषण का चित्र है. म्हणजे आता तुम्ही याच्यावरनं काय घेऊन कराल? म्हणजे तो मासोळे पकडत होता हे संस्कृतच्याही काळामध्ये होतं. आता आता तुम्ही जर संशोधन कराल तर तो काही सोना विकायला बसला असं घडेल का? तो शाहकारी करत आहे असं काही चित्र दिसणार आहे का? मग हे जे पारंपरिकपणे या समाजाचं जर अस्तित्व आलं असेल तर मग हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. किमान तुम्ही संशोधन केलं तर ही कम्युनिटी काय आहे तुम्हाला कळेल. आणि यांच्यावर जे वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून अन्याय झालेले आहेत. संविधान नव्हतं तेव्हा आम्ही सगळं भांडतच होतो, गुलामच होतो. संविधान आलं तर तुम्ही तसे ठेवताय. मग आमचे अधिकार देणार कधी? कोणत्या कालखंडात देणार? आणि मग हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी विचारावं लागेल. मला वाटतं मी आता या ठिकाणी थांबतोय आणि पुढे सर हे करते. या संदर्भात पुन्हा कुणाचे काही प्रश्न असतील की आपल्याला का मिळू शकत नाही किंवा नाही किंवा कुठल्या पद्धतीचे नकारात्मक, त्यांनी मला विचारावं. मी या ठिकाणी हे करेन. प्रश्न आहेत का? तर आताच मनोज सरांनी सविस्तर पीपीटी द्वारे प्रत्येक डॉक्युमेंट्सवर स्पष्टीकरण दिलेलं आहे की 1936 पूर्वी सुद्धा आपल्यावर अन्याय होत होता. 1936 ला आपण यादीत आलो, 14 जाती होत्या. 1950 पर्यंत काढण्याचे कारण काय होते आणि समाविष्ट होण्यासाठी सुद्धा आपल्या बाजूने बरेचसे स्ट्रॉंग पॉइंट आहेत. त्या पॉइंटच्या संदर्भाने आपण सकारात्मक दृष्टी वापरून पुढे जायला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं. त्यांच्या या सादरीकरणावर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ. केडकर सर विचारतात. सर एक प्रश्न आहे, जर असं असेल संपूर्ण विरोधात ही शेड्यूल कास्ट म्हणजे अंतर्भूत अशा प्रकारचे पुरावे आपण जर सादर करू शकत असू तर या क्लिष्ट मार्गातून जाण्यापेक्षा खंदा सरांचं असं मत होतं की डायरेक्ट आपण कोर्टात जर केस टाकली तर शक्य होणार नाही का? सर एक बोलतोय, कोर्टात त्याच्यासाठी जात नाही की आपला प्राथमिक अहवाल जो अजून राज्य शासनाकडे आलेला नाही आणि म्हणून जर तो पॉझिटिव्ह असेल तर मग आपण वेट अँड वॉच थोडंसं घेतलं पाहिजे. आपण पुन्हा 2 महिने थांबूया. आणि जर राज्य शासन त्या ठिकाणी मग अशी म्हटलं की बदमाश करेल तर मग आपल्याला हायकोर्टाचा मार्ग त्या ठिकाणी निवडावा लागेल. आणि जर तो क्लिअरली महाराष्ट्राच्या बाहेर पडतो आहे तर मग हायकोर्टाचा विषय आपला त्या ठिकाणी संपेल. मग आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये, तर सुप्रीम कोर्टामध्ये जाताना आरटीआय काय मस्त्या करते पुन्हा. म्हणजे याचा अर्थ यांचा जर रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर जाता येईल ना? तर जाता येईल. म्हणजे कोर्ट उद्या विचारलं की बुवा जे आरक्षण देणार आहेत त्यांना तुम्ही मागितले का, म्हणजे त्या यंत्रणेपर्यंत तुम्ही पोहोचलेत काय? सर कोर्टाचा जो इश्यू असतो ना लिगल भाषेमध्ये एक वर्ड आहे त्याचं नाव आहे लोकस स्टँडिंग. हा एक वर्ड आलेला आहे लिगल भाषेमध्ये. लोकस स्टँडिंगचा नेमका अर्थ जो आहे हा अर्थ बऱ्याच वेळा असा होतो. कोर्ट असं म्हणतोय की तुमच्या केसची लोकस स्टँडिंग आहे, तुमच्या केसचं महत्व काय आहे. आता हे महत्व जे आहे ते या पद्धतीनं सांगावं लागतं की माझ्यावर मी सगळ्या यंत्रणांकडे गेल्याच्या नंतर सुद्धा मला न्याय नाही मिळाला तरच मग कोर्टात जाता येईल. कोर्ट आधी तुमची केस रिजेक्ट करतोय, तुम्हाला परत पाठवतोय की तुम्ही आमच्याकडे डायरेक्ट येऊ नका, तुमचा लोकस स्टँडिंग नाही. लोकस स्टँडिंगचा अर्थ असा की तुम्ही राज्य शासनाकडे जा, आरजीआय कडे जा, त्यांच्याकडे जा. ते जर म्हणत नसतील तर मग तुमच्यावर अन्याय झाला मग तुम्ही आमच्याकडे, तर मग तुमच्यावर अन्यायच नाही झाला आणि तुमचे आमच्याकडे झाले तर मग ती केस रद्द होते. आणि त्याचं असं आहे की आधी शासनाकडेच गेलं पाहिजे. एक प्रश्न असा आहे सर, आता सरांनी सांगितलं की धोबी समाजाच्या संदर्भामध्ये त्यांचं केसचं प्रकरण जवळपास 20 ते 25 वर्षापासूनचं सुरू आहे आणि ते सुद्धा हीच प्रोसेस आहे सेम. आणि जर असाच कालावधी जर परत आपल्याला लागला तर आपण किती वेळपर्यंत वाट बघायची, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. धोबी समाज आता सुप्रीम कोर्टात आहे. धोबी समाज जिंकला की निवड जिंकली.
आणि आपण एक वेळा कोर्टात गेल्यानंतर काय होते, बाकीचे प्रोसेस थांबून जातात. न्याय प्रविष्ट आहे तुम्हाला माहित आहे, एखाद्याच्या प्रक्रियामध्ये आपण कोर्टात गेलो, न्याय प्रविष्ट असल्या कारणानं मग इतर ज्या कंडिशन आहेत त्या स्टॉप होतात. मग तुमचा ना आयोग काम करणार ना कुठले गव्हर्नमेंट काम करणार. नाही, प्रविष्ट नाही ना, पण जन आंदोलन करता येईल ना, आपल्याला प्रेशर टाकता येईल ना राजकीय. आपण जर आपण न्यायालयात जर आपण गेलो म्हणजे न्याय प्रविष्ट झालो ना. पण प्रोसिजर जी आहे, प्रशासकीय जी बाब आहे, आंदोलन करता येईल ना. नाही, आंदोलन तर आपल्याला सरकारने जर केलं तर आपण केस विड्रॉ करतो. आता आपल्याला दोन कंडिशन्स आहेत. एक आपण ज्या पद्धतीने जात आहोत त्या पद्धतीने येईल, आणि एक जन आंदोलन ज्या पद्धतीने मराठा करतो त्या पद्धतीनं. आज मराठा सरकार रस्त्यावर येते, आमचा लोक आजही कुजगावला आहे, तो रस्त्यावर यायला नाही. त्या मराठ्याकडे मॉब आहे, त्यांच्याकडे निकषामध्ये बसत नाही ते निकषामध्ये बसतच नाही त्या निकषामध्ये. आपल्याकडे आपण निकषामध्ये बसतो, आपल्याकडे मॉब नाही. कोणाचा प्रश्न? हॅलो, शासनाकडे गेले तर आपल्याला ऑप्शन असतात. एकदम डायरेक्ट जर तुम्ही कोर्टात गेले आणि त्याच्यामध्ये कोर्टाचा निर्णय हा पॉझिटिव्हच लागेल असं सांगू शकत नाही. पॉझिटिव्ह लावू शकतो, निगेटिव्ह लावू शकतो. आपण पॉझिटिव्ह अपेक्षित ठेवू, पण मग आपल्याकडे ऑप्शन नाही राहत निगेटिव्ह लागला तर. म्हणून पहिल्यांदा शासनाकडे जायचं, शासनाकडून शक्यतो पॉझिटिव्ह हे घेण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यातही आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर जे सेकंड ऑप्शन आहे आपलं कोर्टाचं, ते मग आपण स्वीकारायचं. बरोबर आहे सर. फर्स्ट ऑप्शनच आपलं पहिल्याचे ऑप्शन. आता कसं आहे, तुमचं नवीन काम आहे, सगळं बाड म्हणजे सध्या काय राहणार नाही. म्हणजे शिक्षक संघटना सर, माझं एक असं मत आहे की खाटीक जसा बाहेर होता आणि तो आतमध्ये गेला, तर तो कोणत्या पद्धतीने गेला? तेच ना, आपल्याला ते मुद्दे आता काढावं लागतील. हा, तर त्याने मला वाटतं सर चांगलं हे सांगितले. उत्तर कोर्टामध्ये देईल. आम्ही याच्यासाठी जात होतो का आम्हाला का काढलं, आमचं असं काही अमेंडमेंट झाला का? अमेंडमेंट शिवाय काढता येत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचा टाकता पण येत नाही. अमेंडमेंट शिवाय काढता येत नाही. मग तुमची प्रिंट मिस्टेक झाली का, किंवा हेतूच पुरस्पर तुम्ही कमी केलेला आहे का? म्हणजे ह्या 3-4 गोष्टी ह्या कोर्टामध्ये येणार आहे. विशेषतः असं आहे, आता आम्ही जे पिटिशन करणार आहोत रेट्रिक्टची, नाही का बा, आम्ही 4 महिन्यामध्ये का कमी झालो? 15 एप्रिल 10 पर्यंत आम्ही आहोत, आणि 11 सप्टेंबरला आम्हाला का कमी करण्यात आला? ऑगस्टमध्ये का कमी करण्यात आला? का कमी करण्यात आला? तुम्ही जातीचं अहवाल मागताना किंवा प्रिंट मिस्टेकमुळे कमी झाली का, किंवा हेतुस्फूर्तपणाने कमी झाली का, किंवा याच्यामध्ये काही लोकांनी बदमाशी केली का? याचं उत्तर द्या आम्हाला. आणि हा प्रश्न आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, कारण का आम्ही 3 लोकांना आम्ही कोर्टामध्ये उभं करणार होतो, महाराष्ट्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राष्ट्रपती. पण आमच्या असं लक्षात आलेलं आहे फक्त ही सेंट्रल गव्हर्नमेंटची अधिकाऱ्यांची चूक आहे, म्हणून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात जात आहोत. तुम्ही सांगा, हे उत्तर देतील ना? आता हे उत्तर इथं दिलेलं आहे का यांनी अहवाल त्या धोबी समाजाने किंवा ढेवर समाजाने म्हटलं का आम्हाला जातीत नाही पाहिजे, तसं रायटिंग मध्ये आहे का? आमच्या संघटनेचं काही पत्र आहे का आम्हाला हे, किंवा आमचा विकास झालेला होता का, आमचा स्टेटस बदललेला का, 36 पासून 50 मध्ये आमची प्रगती झाली आहे का? हे सांगा तुम्ही. याच्यासाठीच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये जात आहोत. ते उत्तरं देतील ना. आता RGI संदर्भात आहे, आणि हे उत्तर देत असताना नवीन जो कायदा आहे 14-15 नंतर का RGIचा अहवाल हा महत्वाचा असतो. RGIचा अहवाल, आणि RGI मार्फत ते गृहमंत्रालयामार्फत कायदा न्याय विभागाला जातो, मग सामाजिक मध्ये जातो, आणि तो संसदेमध्ये जातो, आणि मग संसदेमध्ये पास होतो. ही प्रशासकीय अशी प्रोसिजर आहे. म्हणून आम्ही जो आता नुकताच टाकलेला आहे, राष्ट्रपतीकडे अपील केलेली आहे 550ची, ते बोर्डावर आमची आलेली आहे. कदाचित 8-15 दिवसामध्ये आमची सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत आमची बैठक होणार आहे, आणि जेव्हा आम्ही कोर्टात जाणार आहोत का नाही, ते जर झालं तर मग काही प्रश्नच नाही आहे. आमच्या वकिलांनी म्हटलेलं आहे का ही धोबी समाजाची टर्निंग पॉईंट केस आहे, कारण का ह्या
न्यायामुळे जवळपास 15 जातींना याचं बेनिफिट मिळणार आहे. 15 जातींना बेनिफिट मिळणार आहे आणि सेम टू सेम कागद आहे. सेम टू सेम कागद आहे, कारण का ह्या अशा समित्या अहवाल आमच्या 50 वर्षामध्ये गेलेल्या आहेत. कचऱ्याच्या डब्यात जातात. तुमची आता समिती बनली, ते बार्टी काय कराल, हे निकष पूर्ण नाही करत, त्याच्यासोबत दुसरा कागद लावाल. बार्टीचे लोक बदमाश लोक आहेत, ते नाही चाहत. आम्ही रासू गवईकडे गेलो होतो, आमचं शिष्टमंडळ. आम्ही गवईकडे आता आम्ही पिटिशन टाकण्याचं कारण होतं, रासू गवईकडे गेलो होतो. त्यांनी का म्हणे आमच्या ताटातलं अन्न घ्याल का म्हणे, आज आम्हाला निवडून देतात, उद्या आम्हाला निवडून कोण देईल, दोघायला देईल, दुसऱ्याला देईल, हे स्पष्ट बोललं. म्हणून आम्ही RGI आपलं हे असताना, गवई साहेब असताना आम्ही पिटिशन आम्ही ड्रॉप ठेवली. 1.5 वर्ष आम्ही ड्रॉप ठेवली की हा आम्हाला न्याय देऊ शकणार नाही. टेक्निकली गोष्टी ज्या काही अनुभवी आहेत, म्हणून आता आम्ही एक सुप्रीम कोर्टाचा चांगला वकील ठेवलेला आहे, मोठा वकील ठेवलेला आहे, जो आम्हाला जजच्या लेवलचा आहे, तो सिनियर आहे. पैसा किती कच लागतो प्रसंगी आम्ही मॅनेज बी करण्याचं आमचं असं हे आहे. परंतु आता आमचं एक राष्ट्रपतीचं लागलेलं आहे आणि 15-20 दिवसामध्ये ते काम आणि हा पिटिशनचं काम आमचं हा होणार आहे. आणि तुमचं कसं आहे का हा सध्या नवीन बाळ आहे, सध्या रांगत आहे आणि हे करत नाही. आणि सुप्रीम कोर्टात डायरेक्ट जाता नाही आहे. सुप्रीम कोर्ट का म्हणेल, पहिल्यांदा हायकोर्टात जा म्हणेल. लक्षात ठेवा, आम्ही हायकोर्टात गेलेलो आहोत. 95 मध्ये आम्ही हायकोर्टात गेलेलो आहोत. पिटिशनमध्ये त्याची प्रिंट आम्ही दाखवणार आहोत. आम्ही हायकोर्टात आलो. मग ते का म्हणून का इतका उशिरा का आले तुम्ही, त्याचा एक नियम असतो. 90 दिवसाच्या आत किंवा 3 महिन्याच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत अपील करता येते. आमचा समाज गरीब होता, आम्हाला वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिले, मोर्चे काढले, अहवाल बनला, समिती बनलं, म्हणून आम्ही सरकारवर विश्वास ठेवलो. आणि सरकारने आता नाही केलं म्हणून आम्ही कोर्टात आलो, आहे का नाही. आता आम्हाला समजायला लागलं, आम्हाला कायदा काय होते, कागद काय होते, हे आमच्याकडे नव्हते, म्हणून आम्ही आता आलेलो आहोत. हे सगळं युक्तिवाद आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये करणार आहोत. आणि निश्चित राहा, तुमचं फक्त हे अहवाल बनवू द्या, अहवाल जाऊ द्या आणि तोपर्यंत तुमची प्रोसिजर तयारी करा. फक्त कॉपी पेस्ट मारा लागेल तुम्हाला, कॉपी पेस्ट मारा लागेल आणि सगळं रेडीमेड मिळणार आहे. लक्षात धन्यवाद. बरेचसे चर्चा या ठिकाणी झालेली आहे. शेवटचं मनोगत सन्माननीय डॉक्टर योगेश गुप्तकारे साहेबांचं आहे. त्यांच्या मनोगतापूर्वी मी त्यांना एक व्हॉट्सअपवर आणि अशी सूचना केली होती की त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे हे प्रत्येक घराघरात गेली पाहिजे. याच्यातून बऱ्याचशा जणांना हा जो विषय आहे तो सोपा होतो. त्यांच्या प्रती संपलेल्या होत्या. आमच्या अर्जुनी मोरगावमध्ये याची खूप डिमांड आहे, तर त्यांना मी या निमित्ताने सुद्धा या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती, आपलं भूमिका दुसरी आवृत्ती काढण्याबद्दल ते व्यक्त करतील. तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या सन्माननीय डॉक्टर योगेश गुप्तकारे साहेब.